Hi friends. Hello, Hello. Good afternoon. good afternoon. Good afternoon to Good everybody. afternoon. फक्त एक रिक्वेस्ट अशी आहे की माईक जो आहे तो म्यूट करून ठेवावा लागेल. फक्त क्वेश्चन आन्सर सेशन ज्या वेळेला असेल ना त्यावेळेला अनम्यूट करा. आणि काही पीपीटीज दाखवणार आहे त्याच्यामुळे मग ते प्रेझेंटेशन तुम्हाला बघता येईल. आणि आवाज येतोय का माझा तुम्हाला? आवाज येतोय? हा. चलो आपण स्टार्ट करूया. एक एक करून जॉईन होतील मग त्याला. हा. सध्या हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे तर या पिरियड मध्ये आपण बरेचसे शब्द हे वेगवेगळे अनुभवतोय आणि त्याच्यातला एक अत्यंत परवलीचा शब्द म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. आणि हा शब्द सतत वारंवार आपल्याला ऐकावा लागतोय. खरं तर हे काही शब्द नवीन आहेत असं मला तरी वाटत नाही, कारण ऍज अ सायकोलॉजिस्ट किंवा सायकोलॉजीचा स्टुडंट मी सुद्धा आहे, त्याच्यामुळे मला हे शब्द नवीन वाटत नाहीत. पण ज्या वेळेला इतर सर्वसामान्य व्यक्तींचा विचार केला तर हे शब्द खूप नवीन आहेत असं जाणवतं. त्यातला तो जो शब्द आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. आता सोशल डिस्टन्सिंग त्यालाच आपण म्हणतो सामाजिक अंतर. हा शब्द आपण खूप वेळा ऐकलाय, आता आपल्याला त्याची माहिती पण झाली आहे. पण ज्या वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना सांगायचो सोशल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्स ठेवा, तर विद्यार्थ्यांना ह्यातला अर्थच कळायचा नाही नेमका की सोशल डिस्टन्स म्हणजे काय. ही जी खरी कन्सेप्ट आहे ही सोशल सायकोलॉजी मधून आलेली आहे, सामाजिक मानसशास्त्रामधून ही कन्सेप्ट पुढे आलेली आहे. सामाजिक अंतर. आता सामाजिक अंतर म्हणजे डिस्टन्स, फिजिकल डिस्टन्स हे कळायचं, पण ज्या वेळेला सोशल त्याला लावलं की लक्षात यायचं नाही. तर सोशल हा शब्द म्हणजे मिनिमम 2 इंडिव्हिज्युअल्स अँड मॅक्झिमम ॲज मेनी, त्याच्यासाठी सोशल हा शब्द वापरला जातो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा शब्द मुळामध्ये सोशल सायकोलॉजी मधला आहे. त्यामुळे सोशल सायकोलॉजीची इथपासूनच आपल्याला हेल्प कशी होते हे आपल्याला दिसून येतं. याच लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते शब्द वापरले जातात आणि ते शब्द बघितल्यानंतर मला नेहमी वाटतं की हे सगळे सायकोलॉजिकल वर्ड्स आहेत, सायकोलॉजिकल टर्म्स आहेत आणि टेक्नॉलॉजीज आहेत. त्यामुळे मला खरं तर ही इन्स्पिरेशन मिळाली की कुठून तरी आपण ह्या सायकोलॉजीचा उपयोग इतरांनाही व्हावा या दृष्टिकोनातून मी ही मीटिंग म्हणजे मला अरेंज करावी असं वाटलं. आता ही जी कन्सेप्ट आहे तसाच एक दुसरा एक नेहमी या लॉकडाऊन मधला जो शब्द आहे तो म्हणजे स्टेप बाय स्टेप. आता स्टेप बाय स्टेप कृती करणं हे सुद्धा सायकोलॉजिकल एक टर्मिनॉलॉजी आहे किंवा एक टेक्निक आहे की पायऱ्या पायऱ्यांनी पुढे जात जाणं. आता हा जवळजवळ लॉकडाऊनचा 5वा लॉकडाऊन येतोय. जर एकदम आपल्याला असं सांगितलं असतं की 2-3 महिने लॉकडाऊन आहे असं सांगितलं असतं तर मला वाटतं कदाचित आपण इतक्या वेळ तग धरून राहू शकलो नसतो. सुरुवातीला आपल्याला फक्त 22 मार्च एकच दिवस लॉकडाऊन आहे असं सांगण्यात आलं होतं. तेव्हा ठीक आहे, एकच दिवस आहे ना, आपण कसंही मॅनेज करू म्हणून आपण ते सफर केलं. आस्ते आस्ते तो पिरियड वाढवत नेला बघा. तर इथं सुद्धा त्यांनी सायकोलॉजिकल टेक्नॉलॉजीचा वापर केला की 15 दिवस, 18 दिवस, मग 15 दिवस परत, म्हणजे असं हळूहळू करत पिरियड छोटा केला की वाटतं हा चला हे सहज आपल्याला मॅनेज होईल. त्याच्यामुळे तो स्टेप बाय स्टेप हा जो शब्द आहे हा सुद्धा सायकोलॉजिकल वर्ड आहे. आणि ओनली वन डे हे सुद्धा, ही सुद्धा टर्मिनॉलॉजी सायकोलॉजिकलच टर्मिनॉलॉजी आहे. जेव्हा कुठलंही व्यसनाधीन व्यक्ती असते किंवा ड्रग ऍडिक्ट्स असतात, धूम्रपान करणारे असतात, तर त्यांना नेहमी असं सांगितलं जातं की फक्त आजच्या दिवस तू दारू पिऊ नकोस किंवा फक्त आजच्या दिवस तू सिगरेट ओढू नकोस. आणि असं सांगितलं की त्यांना वाटतं चला एकच दिवस आहे ना, मग आपण ते सहज मॅनेज करू शकतो. त्यामुळे ओनली वन डे ही जी टर्म आहे ही सुद्धा सायकोलॉजिकल टर्म आहे की एकाच दिवसामध्ये आपण हे मॅनेज करू शकतो. त्यामुळे ह्या दोन कन्सेप्टचा पण वापर हे जे लॉकडाऊन पिरियड आहे त्याच्यामध्ये मला नेहमी दिसतो. आणि त्यामुळे मला वाटतं की नाही, इथे सगळीकडे सायकोलॉजीचा यूज आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला हे माहिती असायला हवं की या ठिकाणी हा यूज होतो आहे. त्यामुळे वेअर देर इज अ मॅन देर इज अ सायकोलॉजी. ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला मानसशास्त्राचा उपयोग होतो. म्हणूनच तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये असं दिसतंय की
एकत्रितपणा कुठेतरी जे हात दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी युनिटी किंवा एकत्रपणा आणि अजूनही तिथे तिथे जागा आहे, याचा अर्थ असा आहे की अजूनही तुम्ही विचार केला तर जी जी क्षेत्र आहेत त्या त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला मानसशास्त्राचा उपयोग होताना दिसतो. ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती आहे तिथे तिथे मानसशास्त्र आहे. असं मानसशास्त्र नाही असं एकही फील्ड आपल्याला सापडणार नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला ऍटलिस्ट बेसिक तरी सायकोलॉजीची जी आहे ती माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आता ह्याच याच्यामध्ये काही ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये 3 C's आपल्याला दिसतात. मग ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण ह्या तिन्ही गोष्टींचा अवलंब केलाय, कोऑपरेशन, कॉम्पिटिशन अँड कम्युनिकेशन. कारण कोऑपरेशन आणि कॉम्पिटिशन दीज आर द 2 साइड्स ऑफ सेम कॉइन. स्पर्धा आहे आणि सहकार्य आहे. सहकार्य आहे आणि हे सहकार्य आहे म्हणून तर आपण आज सोसायटीमध्ये वेगवेगळे जे तरुण लोक आहेत ती पुढे येऊन आम्ही एकत्र अमुक एक गोष्ट करतो हे म्हणतात. त्याच्यामुळे तिथे कोऑपरेशन आहे म्हणून तर आपण या पिरियडमध्ये तग धरून राहिलो आहोत. कॉम्पिटिशन सुद्धा आहे की आमचा गाव हा कोरोनामुक्त झालाय आणि मग आता आपल्याला वाटायला लागतं की नाही आपलं जे फील्ड आहे, क्षेत्र आहे तेही कोरोनामुक्त व्हावं. म्हणजे कोऑपरेशन आहे आणि कॉम्पिटिशन पण आहे. पण कॉम्पिटिशन असायला पाहिजे ती हेल्दी वातावरणात असली पाहिजे. नुसत्या साध्या वातावरणात नाही, हेल्दी पाहिजे वातावरण आपल्याला. त्यामुळे कोऑपरेशन आणि कॉम्पिटिशन या दोन्ही गोष्टी पाहिजेत. आपल्या सर्वसामान्य लाईफमध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी असतील तरच आपलं आयुष्य सुखकर होतं. आणि कम्युनिकेशन म्हणजे आचार विचारांची देवाणघेवाण. नुसतं आचार विचारांची देवाणघेवाण असं नाही तर तुमची मतं आहेत, तुमच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तुमच्याकडे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची देवाणघेवाण. मग ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असेल, एका समाजाकडून दुसऱ्या समाजाकडे, एका राज्याकडून दुसऱ्या राज्याकडे असू शकेल. तर कम्युनिकेशन स्किल म्हणजे संप्रेषण कौशल्य हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतं. तर कम्युनिकेशन, कोऑपरेशन, कॉम्पिटिशन आणि कम्युनिकेशन या त्रिसूत्रीच्या आधारे आपण हळूहळू याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहोत. आपल्याला यश हे नक्की मिळणारच आहे कारण आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी आहे. पण ह्या सगळ्या टेक्निक्सचा वापर हा आपल्यामध्ये होतोय आणि आपण करतोय. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सायकोलॉजीची मदत होते आहे. मोटिवेशन हा तर इट इज अ कोअर पार्ट ऑफ सायकोलॉजी. मोटिवेशन नसेल तर सायकोलॉजी म्हणजे शून्यच म्हणावं लागेल. क्लॅपिंग, थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या किंवा दीप प्रज्वलन केलं, या सगळ्यामध्ये आपल्याला मोटिवेशन दिसून येतं, प्रेरणा दिसून येते. आता ह्या प्रेरणेमध्ये त्यालाच आपण रिइन्फोर्समेंट म्हणतो की मे बी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट असते किंवा मे बी निगेटिव्ह असते. शिक्षा आणि बक्षिसांचा वापर आपण करतो. आता ही एक प्रकारचं बक्षीसच आपण दिलं. जेव्हा आपण दीप प्रज्वलन केलं किंवा क्लॅपिंग केलं तेव्हा आपण जे लोक आपल्यासाठी काम करत आहेत, कोरोनाच्या ठिकाणी सुद्धा आपल्यासाठी काम करतायत, त्यांना आपण हे एक मोटिवेशन दिलं. म्हणजे त्यांना आपण एक प्रकारचं बक्षीस दिलं. बक्षीस द्यावं पण त्याच्यामध्ये आगंतुक कौतुक हे कधीच नसावं. बक्षीस आपण दिलं हे रिइन्फोर्समेंट पॉझिटिव्ह झालं कारण त्यामुळे ती कृती परत परत करायची इच्छा व्यक्तीच्या मनात निर्माण होते. पण जर का शिक्षा दिली तर शिक्षेमुळे ती गोष्ट आपण करत नाही, म्हणजे ती गोष्ट करू नये ही इच्छा निर्माण होते. अनेक वेळेला पोलिसांना लाठी, काठी, छडीचा वापर करावा लागला, हे निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट झालं. त्याचा वापर त्यांनी का केला? तर वापर करण्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू हा होता की त्यांनी परत ती गोष्ट करू नये. आपण बघितलं कितीतरी क्लिप्स अशा बघितल्या की डबल सीट जात आहेत हे सांगतायत तरी सुद्धा हे जात आहेत. याचा अर्थ इथे त्यांना शिक्षा करणं हे आवश्यक होतं. त्यामुळे शिक्षा आणि बक्षीस या दोन्हींचा वापर इथे होता. मोटिवेशन याही फील्डचा आपण वापर यामध्ये केला होता, करतोय रादर आपण अजून. आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ही फक्त कोरोना ह्याच्याविषयीच बोलते का काय, असं नाही. तर ह्यामध्ये मला जे आढळलं तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी आढळली की आपण सेल्फ डिपेंडंट झालो, नक्कीच झालो. म्हणजे क्षेत्र स्वतंत्र झालो. ह्या दोन्ही टर्म्स सायकोलॉजी मधल्या आहेत, फील्ड इंडिपेंडंट आणि फील्ड डिपेंडंट. म्हणजे क्षेत्र स्वतंत्र आणि क्षेत्र परतंत्र. आता क्षेत्र स्वतंत्र याचा अर्थ माझी मी समर्थ आहे, माझं मी सगळ्या गोष्टी करू शकते आणि कुणाचाही आधार न घेता मी सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे मी क्षेत्र स्वतंत्र आहे.
पण क्षेत्र परतंत्र याचा अर्थ म्हणजे फील्ड डिपेंडंट याचा अर्थ मला सतत दुसऱ्याचा आधार लागतो, कोणीतरी मला बरोबर लागतं आणि दुसऱ्याचा आधार असेल तरच मी ती गोष्ट करू शकते, नाहीतर माझ्यामध्ये ती गोष्ट करण्याची कपॅसिटी नाही. म्हणून सेल्फ डिपेंडन्सी ही पण यामध्ये आपली वाढली, आपोआप वाढली. याचं कारण आपण स्वतःची कामं सगळी स्वतः करायला लागलो, कोणी वर्कर नाहीत, कामगार नाहीत. त्यामुळे धुणं, भांडी, केर, फरशी इथपासून ते घरामधला स्वयंपाक आणि इतर सर्व कामं ही आपली आपण करू शकतो अगदी व्यवस्थित. म्हणजे मला वाटतंय 15 मार्च पासून जवळजवळ ते आतापर्यंत आपण व्यवस्थित आपली कामं आणि अगदी छान स्वच्छ पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण आपली कामं करतो. म्हणजेच नक्कीच आपण सेल्फ डिपेंडंट झालो आहोत. म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण नुसतं म्हणतो नाही घरी बसायचं, पण या गोष्टी आपल्याला त्यातून मिळाल्या याचा विचार केला तर नक्कीच नाही, ठीक आहे, जे होतंय ते चांगल्यासाठी आहे असं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणूनच आय बिलीव्ह इन मी, बी सेल्फ डिपेंडंट. तर सेल्फ डिपेंडंट बनणं आणि हे खरं तर खूप अवघड असतं, पण हे या पिरियडमुळे आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. आणि आणखीन एक आपल्याला एक जाणीव झाली की नो वर्क इज स्मॉल. कुठलंही काम क्षुल्लक नसतं, प्रत्येक काम आहे त्याला तितकंच महत्व द्यायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक काम हे चांगलंच असतं, कुठल्याही कामाला कमी लेखू नये आणि कमीपणा वाटता कामा नये, हे याच्यातून आपल्याला समजलं. वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट काही क्षेत्रामध्ये होती, आता औद्योगिक क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट होती, पण हीच कन्सेप्ट आपल्याला शाळा महाविद्यालयांमधून आढळत नाही. पण तरी सुद्धा वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट त्याही ठिकाणी रुजली गेली. त्यामुळे शिक्षकांनाही कळलं की वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट काय आहे. पण ही वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट असताना सुद्धा आपण बऱ्याचशा ऍडजस्टमेंट्स त्या ठिकाणी करत गेलो. फॉर एक्झाम्पल फॅमिली ऍडजस्टमेंट, मॅरिटल ऍडजस्टमेंट, इकॉनॉमिकल ऍडजस्टमेंट, फिजिकल ऍडजस्टमेंट, हेल्थ ऍडजस्टमेंट आणि मेंटल ऍडजस्टमेंट. या सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायला लागल्या. ऍडजस्टमेंट समायोजन म्हणजे आपल्या मतांचा थोडासा त्याग करून दुसऱ्याच्या मतांचा थोडासा स्वीकार करायचा. थोडासाच म्हटलंय मी, क्षुल्लक, अगदी क्षणिक थोडासा. तर हे आपण ऍडजस्टमेंट मध्ये आपण करू शकलो त्या वर्क फ्रॉम होमच्या पिरियडमध्ये. म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण करू शकलो. व्यक्ती आणि परिसर या दोन गोष्टींच्या मध्ये सुसंवाद साधायचं काम हे आपण या ठिकाणी केलं. म्हणून हाही पिरियड तितकाच महत्वाचा होता. आता हे सगळं करत असताना आपल्याला स्ट्रेस आणि अँझायटी या दोन्ही गोष्टींना फार मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागलं. आता ह्याच्यातली प्रत्येकाची लेव्हल वेगवेगळी होती बरं का. स्ट्रेस वेगळं आणि अँझायटी वेगळी. स्ट्रेस म्हणजे आपल्याला असणारा ताण आणि अँझायटी म्हणजे आपल्याला असणारी चिंता. आता ही जी स्ट्रेस आहे ती काही वेळेला स्ट्रेस एकदम कमी म्हणजे अजिबातच नाही, आणि ज्यांना अजिबात स्ट्रेस नव्हता ते मास्क न घालता जात होते, कुठूनही हिंडत होते, फिरत होते, कारण त्यांना अजिबात स्ट्रेस नव्हता आणि पोलिसांचा मारही खात होते, तसंच बाहेरही जात होते. आणि इव्हन एवढंही होतं की क्वारंटाईन केलेलं असताना सुद्धा ते बाहेर जाऊन हिंडत होते, जात होते, प्रवास करत होते. याचा अर्थ त्यांच्यामधली असणारी स्ट्रेसची लेवल ही एकदम निग्लिजिबल होती, एकदम कमी होती, क्षुल्लक होती. पण काही जण असे आहेत की त्यांच्यामध्ये स्ट्रेस एवढा होता की त्यांच्या हालचालींमध्ये आपल्याला असं दिसून आलं की बायटिंग द नेल्स, नख खाण्याची सवय, थंब सकिंग किंवा इरिलिव्हंट मुवमेंट्स त्यांच्या आपल्याला दिसून येत होत्या. इरिलिव्हंट मुवमेंट्स म्हणजे आपण म्हणतो बोटं मोडणं सतत, किंवा हाताला येणारा घाम, किंवा बोट चोखणं, किंवा असे केस गुंडाळून कुठेतरी एका ह्याच्यात बघत राहणं की आपल्याला माहिती पण नसतं की ही व्यक्ती कुठे बघते. तर ही जी स्ट्रेसची पातळी होती ती अतिशय धोकादायक होती. म्हणजे आपल्याला अजिबात स्ट्रेस नाही असंही नकोय आणि खूप आहे असंही नकोय. आपल्याला मीडियम साईजचा स्ट्रेस हवाय. याचं कारण मीडियम साईजचा स्ट्रेस असेल तर बाहेर जाताना आपण मास्क विसरणार नाही, सॅनिटायझेशन करायला विसरणार नाही, घरी आल्यानंतर हातपाय धुवायला आपण विसरणार नाही, कारण आपल्याला मध्यम लेव्हलचा स्ट्रेस आहे. त्यामुळे स्ट्रेसशी कोप अप कसं करायचं हे या लॉकडाऊन पिरियडने आपल्याला शिकवलं. सॉरी. त्याचबरोबर अँझायटी म्हणजे चिंता, या चिंतेच्या संदर्भात सुद्धा स्टेट लेव्हलची चिंता असते आपल्याला आणि ट्रेट लेव्हलची चिंता असते. स्टेट लेव्हलची चिंता याचा अर्थ तात्पुरती चिंता, त्या कालखंडापुरती चिंता. ठीक आहे की बातम्या बघितल्या आणि मला टेन्शन आलं,
पण मी टीव्ही ऑफ केल्यानंतर माझं टेन्शन गेलं. ओके आहे म्हणजे मी ही स्ट्रेट लेवलची चिंता झाली. पण टीव्ही ऑफ केलाय आणि तरीही माझ्या डोक्यामध्ये सारखं सारखं तेच ते येत राहिलं, तर याचा अर्थ माझ्या असणाऱ्या चिंतेचं प्रमाण हे ट्रेट लेव्हलचं आहे. आणि ऑफकोर्स या स्टेट लेव्हल आणि ट्रेट लेव्हलच्या चिंता काय काय आहेत हे आपण बघू शकतो, याचे मेजरमेंट आपण करू शकतो, कारण हे अत्यंत आवश्यक आहे. कारण अँझायटीच्या पुढची स्टेज जी असते ती स्ट्रेस असते आणि त्यानंतर आपण मालऍडजस्टमेंटकडे जात जातो. त्याच्यामुळे हे आवश्यक आहे. त्यामुळे हे नॉर्मल रेंजवर कसं ठेवायचं हेही आपल्याला या लॉकडाऊन पिरियडनी चांगल्या प्रकारे शिकवलं. आता एवढ्याच क्षेत्रामध्ये सायकोलॉजीचा उपयोग आहे असं आहे का? तर नाही, तसं नाहीये. अजूनही बरेचसे फील्ड्स आहेत की त्या फील्ड्समध्ये आपल्याला मानसशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, किंवा मनोविकृती शास्त्रातलं एक क्षेत्र आहे, किंवा विकास कसा होत जातो तो एक भाग आहे. नंतर समुपदेशन आणि मार्गदर्शन, गायडन्स आणि काउन्सिलिंग सारखं फील्ड आहे, प्रायोगिक फील्ड आहे, आणि संपूर्ण आपला समाज. याच्याही पेक्षा अजूनही वेगवेगळ्या फील्ड्स आहेत की त्या ठिकाणी सायकोलॉजीचा उपयोग होतो. पण त्यातल्या त्यात मेन ज्या आहेत तेवढ्यावरच मी फक्त इथं फोकस केलाय. त्याच्यातली जी एज्युकेशनल सायकोलॉजी आहे ही ब्रँच आपल्याला खूप महत्वाची वाटते, कारण इथं शिक्षण क्षेत्रामध्ये मानसशास्त्राचा उपयोग. आता तुम्ही बघा की ह्या लॉकडाऊन मध्ये 10वी आणि 12वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे खरंच हाल झाले. कारण शेवटचा पेपर देऊन ही मुलं आता चला उद्या जॉग्राफीचा पेपर आहे आणि देऊन मी सुटणार आहे, आता आम्ही सुटणार आहोत आणि झाली आमची परीक्षा संपली, याचा आनंद खूप वेगळा असतो आणि हा आनंद उपभोगायलाच पाहिजे. पण त्या बिचाऱ्या मुलांना आमची परीक्षा संपली हा आनंद उपभोगता आला नाही. सरळ पालक जॉग्राफीचा पेपर होईपर्यंत बसा अभ्यासाला, करा अभ्यास, हे ठासून ठासून त्यांना सांगत राहिले. लास्ट इयर इंजिनिअरिंगला असणाऱ्या मुलांचं भवितव्य काय, त्यांनी काय करायचं, बरे ह्यांची परीक्षा घेणार आहेत की नाही, आणि आता लेटेस्ट 10वीत 12वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय, याचा विचार कोणी केलेलाच नाही. त्यामुळे त्या मुलांवर एवढा स्ट्रेस आहे खरोखर. आणि त्याचा विचार केला तर असं वाटतं की कशा यांच्या परीक्षा कशा घेणार आणि यांचं काय करणार आहे. पुष्कळ सगळं आहे. शिवाय हा टेक्नॉलॉजी आता ठीक आहे की आपण ई लर्निंग सुरू करू, 15 पासून शाळा सुरू होणार आहेत, सगळं सुरू करू. आपण कसं सुरू करणार? झोपडपट्ट्यांमधली जी मुलं आहेत, मोबाईल आहे तो त्यांच्याकडे, पण बाकीच्या फॅसिलिटी आहेत का त्यांच्याकडे, इतक्या पुरवण्या इतक्या आपण सक्षम आहोत का, याचा विचारच केलेला नाहीये. आणि परत शिक्षकांना त्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. हे जर ट्रेनिंग त्यांना शिक्षकांना दिलं गेलं नाही तर ते शिक्षक तरी पुढे काय करणार ना त्याचं. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षण संस्था करिक्युलम सिलेबस कसा बनवायचा, हे सगळे एज्युकेशनल सायकोलॉजी मध्ये येतात. मग त्याच्यामध्ये तुमची लर्निंग प्रोसेस असेल, अध्ययनाची प्रक्रिया किंवा अध्यापनाची प्रक्रिया आहे, वेगवेगळ्या इंटरॅक्शन्स असतील शिक्षक आणि विद्यार्थी. आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की अरे विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात ठराविक एक सोशल डिस्टन्स असायला हवं. मॅडम काय झालं, शेजारी जाऊन उभं राहिलं विद्यार्थ्यांचे तर काय बिघडतं, तर बिघडतं असं की त्यातला कंटेंट विद्यार्थी घेत नाहीत, शिक्षकाचा अपिअरन्स बघतात, बाईंनी साडी कोणती नेसली आहे, काय लावलंय काय नाही हे बघतात. त्यामुळे मेन जो कंटेंट आहे तो बाजूला जातो. पण हे आमच्या विद्यार्थ्यांना कळत नाही, कारण सोशल डिस्टन्सिंग ही कन्सेप्टच क्लिअर झालेली नसते. मग ह्या सगळ्या क्वालिटीज ऑफ टीचर, शिक्षक कसा असावा, अरे आम्ही सांगतो शिक्षक कसा असावा, मग हे सांगताना आम्हाला तर हे पाळावंच लागतं की आम्हाला त्या त्या क्वालिटीजनी तसा तसा पेहराव करा, लेसनला असं असं या, हे सगळं आम्हाला स्वतः करून दाखवावं लागतं, तर ती मुलं फॉलो करतात, कारण अनुकरण नाही तर होणारच नाही. आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ स्कूल, अहो कितीतरी शाळा मी तर बघितल्यात अशा, खडकवासला वगैरे आपण म्हणतो, आणि इकडे बिबवेवाडी धनकवडी सारख्या फील्डमध्ये मी काही शाळा अशा बघितल्यात की तिथे मुलींसाठी वॉशरूम नाहीत. त्या मुली सकाळी पाणी पितात, त्या एकदम घरी गेल्यानंतर पाणी पितात, कारण वॉशरूम मध्ये जायचं कसं, वॉशरूमच नाही. मग अशी जर कंडिशन असेल तर मग तुम्ही ते ई लर्निंग वगैरे तर बाजूला सोडा, तिथपासून तयारी, ते इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ स्कूल हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून खरंच खूप महत्वाचं वाटतं मला. ऍबनॉर्मल किंवा क्लिनिकल सायकोलॉजी हे फील्ड तर सायकोलॉजीशीच पूर्णपणे रिलेटेड आहे, कारण यामध्ये थोडंसं जे नॉर्मल रेंजमध्ये जे विद्यार्थी असतात, म्हणजे जो नॉर्मल प्रॉबेबिलिटी कर्व आहे त्या रेंज मधल्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा सुद्धा थोडंसं आपण जे निगेटिव्ह साईडला असणारे विद्यार्थी त्यांचा विचार इथे प्रामुख्याने येतो. मग त्यात फिजिकली इम्पेअर्ड असतात, म्हणजे अंध आहेत, मूकबधीर आहेत, अपंग आहेत, मग त्यांच्यासाठी स्कूल स्पेशल काय करतं,
तर स्कूलने काहीतरी स्पेशल सोय त्यांच्यासाठी केली पाहिजे. मेंटली इम्पेअर्ड आहेत किंवा लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे मतिमंद आणि गतिमंद ह्या दोन्हींमध्ये नक्कीच फरक आहे. स्पीड कमी आहे त्यांचा. मग ह्यांच्यासाठी काही करता येईल का आपल्याला? किंवा जे मॅलॅडजस्टेड आहेत, विषमायोजित व्यक्ती होते, कारण याचं कारण असं की सर्वसामान्य व्यक्तीशी ती तडजोड नाही करू शकत आणि तडजोड करणं जमलं नाही की ती विषमायोजनाकडे जाते. विषमायोजनाकडे एकदा व्यक्ती गेली की तिथून पुढचं तिचं पाऊल हे ऍबनॉर्मॅलिटीकडे हळूहळू सरकत जातं. अँझायटी, स्ट्रेस आणि मग ऍबनॉर्मॅलिटीकडे सरकत जातं. मुळात मॅलॅडजस्टेड असणाऱ्या ठिकाणीच आपल्याला तिथेच थांबवायचंय आणि हे प्रयत्न नक्की व्हायला पाहिजेत. आणि बिलो नॉर्मल इंडिव्हिज्युअल जे आहेत ती जे आपण म्हणतो की बिलो 90 आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, स्कूल्स आहेत, स्पेशल स्कूल्स आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेशल टीचर्स असतात, त्यांनी स्पेशल एज्युकेशन घेतलेलं असतं आणि यांच्यासाठी स्पेशल करिक्युलम आणि सिलेबस प्रिपेअर असतो की तोच त्यांच्यासाठी यूज केला जातो, सर्वसामान्यांसाठी नाही. पण आजकाल बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या सर्वसामान्यांच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात आणि तो अवश्य घ्यावा, कारण त्याच्यातून फायदा होतो या मुलांना. नॉर्मली सर्वात शेवटी त्यांना नॉर्मल समाजामध्ये जाऊन वागायचं आणि तिथं त्यांना त्याचा नक्की फायदा होतो. त्यामुळे हेही फील्ड खूप महत्वाचं आहे. औद्योगिक क्षेत्रात जर आपण विचार केला तर मालक मजूर संबंध, मालक, आता मी मजूर म्हणते, कामगार आपण म्हणू शकतो, लीडर आणि वर्कर, तर ह्याच्यामधल्या क्वालिटीज, यांचे रिलेशन्स कसे असतात आणि त्याचबरोबर त्यांना कामाचे तास किती द्यावेत, सुट्ट्या कशा द्याव्या, पगार किती द्यावा आणि त्याचबरोबर त्यांची मेंटल कपॅसिटी ओळखून त्यानुसार त्यांना काम किती देण्यात यावं, यासाठी आज इंडस्ट्रियल फील्डमध्ये सुद्धा कितीतरी सायकोलॉजिकल टेस्टिंगचा वापर केला जातो. इंटरव्ह्यू घेतानाच सांगतात तुम्हाला सायकोलॉजिकल टेस्टिंगला सामोरं जावं लागेल बरं का, तुमच्या सायकोलॉजिकल टेस्ट होतील, असं आज इंटरव्ह्यू झाल्यानंतर ताबडतोब सांगितलं जातं. अहो ह्या टेस्ट म्हणजे शेवटी ऍटिट्यूड टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट, या व्यक्तीला खरंच इंटरेस्ट आहे का शिक्षक होण्यामध्ये, काही आपलं काही नाही होता आलं तर हो शिक्षक म्हणून शिक्षक होते, असंही बघितलं जातं. प्लॅनिंग आणि प्री प्लॅनिंग, प्रत्येक काम असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला नियोजन करावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं आणि हे प्लॅनिंग जर असेल तर तुमचं काम नक्कीच चांगलं होतं. असं कुठल्याही गोष्टी एकाच दिवसात घडत नाही. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग हे फक्त इथे इंडस्ट्रीयलच्या अंडर मी घेतलंय याचा अर्थ असा होत नाही की हे फक्त इंडस्ट्रीयल फील्डला लागू आहे. कुठलाही फील्ड घ्या, प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला नियोजन हे करावं लागतं, प्लॅनिंग, प्री प्लॅनिंग, आणि हे सुद्धा छोटे छोटे पार्ट्स करून परत प्लॅनिंग आपल्याला करणं आवश्यक असतं. जनरल सायकोलॉजी म्हणजे फंडामेंटल्स ऑफ बेसिक्स ऑफ सायकोलॉजी, ही प्रत्येक क्षेत्रातली थोडी थोडी माहिती ज्याच्यामध्ये दिली जाते ते जनरल सायकोलॉजी झालं. थोडी थोडी माहिती प्रत्येक फील्ड मधली मिळत असल्यामुळे निदान याचा उपयोग काय आहे हे कळायला मदत होते. आणि हेच तर माझं आत्ताचं जे एम आहे ह्या मीटिंगचं ते हेच आहे की निदान बेसिक्स जे आहेत त्या गोष्टी तरी सगळ्यांच्या समोर याव्या. डेव्हलपमेंटल सायकोलॉजी ह्या ब्रँचमध्ये इवन गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचा विकास व्यक्तीचा होतो, त्याच्यात शारीरिक विकास, सामाजिक आहे, मानसिक आहे, भाषिक आहे, बौद्धिक आहे, आणि ह्या विकासाची पातळी कशी आहे, ह्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे तर आहेच, पण ह्या विकासाची पातळी कशी पुढे पुढे जात चाललेली आहे, या सगळ्यांचा विचार या डेव्हलपमेंटल सायकोलॉजी मध्ये होतो. म्हणजे ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो ना, ही ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही डेव्हलपमेंटल सायकोलॉजी मधून आपल्याला कळते. त्याचबरोबर हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट हे पण इथलं एक क्षेत्र आहे. अनुवंश आणि परिसर, अनुवंशाने आपल्याला काय काय घटक मिळतात आणि परिसरामधून परिसराचा त्याच्यावर इफेक्ट कसा होतो, तर हे अनुवंश आणि परिसर यांचा असणारा सहभाग हे सुद्धा सगळे भाग आहेत. या डेव्हलपमेंटल सायकोलॉजी मधलाच अजून एक फील्ड असं आहे की जन्मक्रमाचा सुद्धा व्यक्तीच्या कॅरेक्टरिस्टिकवर खूप परिणाम होत असतो. म्हणजे त्याच्यातून सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी असतात. जन्मक्रम म्हणजे घरातलं मोठं मूल, मधलं मूल आणि धाकटं मूल असे तीन जर आपण घेतलं तर मोठ्या मुलाची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी असतात, मधल्याची वेगळी असतात आणि धाकट्याची वेगळी असतात. मोठी मुलगी, मधली मुलगी, धाकटी मुलगी यांच्या सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असतात आणि त्यानुसार त्यांचे स्वभाव हे वेगळे वेगळे बनत जातात. म्हणजे ह्याचा सुद्धा परिणाम हा नकळत व्यक्तीवर होत असतो. हे सगळं आपल्याला डेव्हलपमेंटल सायकोलॉजी मधून समजतं.
त्या विशिष्ट एज मध्ये डेव्हलपमेंटल टास्क काय आहेत हे जर आपल्या लक्षात आलं तर त्या एज मधल्या विद्यार्थ्यांना आपण अजिबात ओरडणार नाही. उदाहरणार्थ 8वी 9वी 10वी मध्ये गेलेले जे स्टुडंट्स आहेत, आपण म्हणतो त्यांची जी लेव्हल आहे ती ऍडोलेसन्स पिरियड आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना स्टॉर्म अँड स्ट्रेस खूप असतो. त्याला आपण म्हणतो वादळी अशांततेचा कालखंड. सतत मनात इतक्या समस्या येत असतात की मी लहान पण नाही, मी मोठी पण नाही, मग मी कसं वागू, असे सतत प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर क्रिएट होत असतात. मग त्यावेळेला समजून घेणं हे पालकांचं काम असतं. जर आपण मुलांना नक्की समजून घेतलं या पिरियडमध्ये आणि त्या पिरियडमध्ये त्यांचं डेव्हलपमेंटल टास्क काय आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण त्या विशिष्ट वयोगटाला ते टास्क देऊ शकतो आणि त्यातून त्यांची डेव्हलपमेंट व्हायला खूप मदत होते. आता हे सगळे ब्रँचेस झाले, पण गायडन्स आणि काउन्सिलिंग हे सुद्धा एक सायकोलॉजीचं अतिशय महत्वाची ब्रँच आहे. त्याला आपण म्हणतो मार्गदर्शन आणि समुपदेशन. आता ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट येतात. आता ह्या ज्या सायकोलॉजिकल टेस्ट आहेत त्याच्यामध्ये स्टँडर्डाइज टेस्ट असतात आणि जसं फॉरेनच्या टेस्ट आहेत तशा इंडियन अडॅप्टेशन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि इंडियन अडॅप्टेशन असल्यामुळे आपल्याला हॅलो दिसत नाहीये का? इंडियन अडॅप्टेशन असल्यामुळे आपण त्या टेस्ट ह्या यूज करू शकतो. दिसते. ह्या टेस्ट मध्ये मग इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहेत, ऍटिट्यूड टेस्ट आहेत, ऍप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीज आहेत किंवा आयक्यू आणि इक्यू ह्या दोन गोष्टी आजकाल खूप महत्वाच्या आहेत. नुसता आयक्यू असून चालणार नाही, तर 20% आयक्यू प्लस 80% इमोशनल कोशंट हा खूप महत्वाचा आहे. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे व्यक्तीचा आयक्यू प्लस इक्यू हे जर दोन्ही असेल तर इज इक्वल टू 100% सक्सेस. म्हणजे सक्सेस यश मिळवायला तुम्हाला नुसतं तुमच्याकडे बुद्धिमत्ता असं नाही तर तुमच्याजवळ इक्यू असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करता आहात, कशा प्रोड्यूस करता आहात हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्याचं नॉलेज हे आपल्याला काउन्सिलिंग मधून मिळतं. एक असा समज असतो की काउन्सिलिंग फील्ड हे कोण काउन्सिलर कडे जातं, तर जे विकृत आहेत ते काउन्सिलर कडे जातात, जे वेडे होणार आहेत ते. हा इतका गैरसमज आहे ना. सर्वसामान्य व्यक्ती आपण कसं डॉक्टरकडे जातो तसाच हा काउन्सिलर असतो की जो सर्वसामान्यांना हेल्प करतो, पुढे जायला पुश करतो, डायरेक्शन देतो. तेवढ्यासाठी काउन्सिलिंगची गरज असते. मग ह्याच्यामध्ये तुमच्या स्टडी हॅबिट्स आहेत किंवा तुमच्या जुन्या सवयी तुम्हाला मोडायच्यात आणि नवीन सवयी डेव्हलप करायचे, तर त्याच्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग सारखं फील्ड जे आहे ते उपयोगी ठरतं. सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स हा तर सायकोलॉजीचा एक पायाच आहे, नाहीतर आपण त्याला शास्त्र असं म्हणतो. त्यामुळे शास्त्र असा दर्जा दिलेला आहे त्याला. साहजिकच कुत्रा, मांजर, माकड, मॅमल्सवर सगळे एक्सपेरिमेंट्स केले जातात आणि ह्या मॅमल्सवर हे एक्सपेरिमेंट्स केले जातात. ते एक्सपेरिमेंट्स करून मग त्याचा रिझल्ट जो आहे तो प्राण्यांचा रिझल्ट जो मानवावर लावला जातो आणि त्याच्या आधारे निष्कर्ष हे काढले जातात. आणि अजून एक जे फील्ड आहे ते सोशल सायकोलॉजीचं आहे, सामाजिक मानसशास्त्राचं. जसं आपण म्हणतो की ग्रामीण संस्कृती, शहरी संस्कृती आणि पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृती, अर्बन, रुरल, ईस्टर्न, वेस्टर्न कल्चर. तर ह्या प्रत्येक संस्कृतीनुसार, कल्चरनुसार त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळी असतात. त्यामुळे तुम्हाला ग्रामीण भागामधून आलेला विद्यार्थी पटकन ओळखू येतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती असतात. शहरी भागातला विद्यार्थी ओळखतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या त्या कल्चरनुसार बदललेले दिसून येतात. तुम्ही बघा ग्रामीण भागातला विद्यार्थी भेटला ना तो खाली वाकून नमस्कार करतो, पण शहरातला हाय हॅलो मॅडम कशा आहात असे म्हणतात. त्याच्यावरून आपल्याला ते लगेच समजतं. ईस्टर्न वेस्टर्न कल्चर मध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे ह्या कल्चरनुसार तुमच्या क्वालिटीज मध्ये बराच फरक पडत जातो. हे सगळं सोशल सायकोलॉजी आपल्याला शिकवलं जातं. म्हणून बघा तुम्हाला कुठल्या भागात राहतोस तू, कुठे राहतोस तू, हे तुझ्या घरी कोण कोण असतं हे विचारण्याच्या पाठीमागचा हेतू हाच असतो. आणि एसीएस सोशो इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग या तिन्ही वर्गांमध्ये असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि या तिन्ही वर्गांमध्ये असणाऱ्या बालसंगोपनाच्या पद्धती यांचा सुद्धा आपल्या मुलांवर परिणाम होत असतो. तिन्ही त्यानुसार म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि चाइल्ड रेअरिंग प्रॅक्टिसेस यावरून सोशो इकॉनॉमिक स्टेटस हे ठरत असतं.
असे बरेचसे घटक आहेत की त्या घटकांच्या आधारे आपल्याला मानसशास्त्र हे जे आहे हे प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे हे दिसून येतं. ओके, तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारायला हरकत नाही. ओके, हॅलो, विचारू शकता. इमोशनल क्वेश्चन कसं वाढवता येतो? इमोशनल क्वेश्चन मध्ये कसं असतं की इमोशनल क्वेश्चन हा जन्मापासून मृत्यूपर्यंत हा वाढवू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करता आहात याच्यावर तो अवलंबून असतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जसं आहात तसं तुम्हाला समजा रियालिटीमध्ये. असं नको की माझ्याकडे काही नाही आणि मी समजते नाही माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत, असं नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करणं हे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. पण त्या तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करता आहात. So your expressions of emotions, how you control your emotions and how you express your emotions, हे तुम्हाला सहज वाढवता येतं. त्याच्यात सुद्धा परत 5 डायमेन्शन्स असतात वेगवेगळ्या. त्यातली महत्वाची डायमेन्शन असते सेल्फ कन्सेप्ट. सेल्फ कन्सेप्ट म्हणजे हू एम आय, हाऊ अदर्स परसिव्ह मी अँड माय आयडियल सेल्फ. असे परत 3 भाग त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे इमोशनल क्वेश्चन हा जास्त महत्वाचा असतो. हा, संगीता विचारायचं तुला काही? ऐकू नाही येते संगीत, ऐकू नाही येते. अनम्यूट करावं. हा आपल्याला अनम्यूट करावं. हा, बोल ना. इमोशनल क्वेश्चन हा एज वाईज बदलत जातो का? येस, एज वाईज वाढत जातो. हो हो, नक्कीच. आयक्यू नाही वाढणार, आयक्यू 15 वर्षापर्यंतच वाढणार आहे. पण इमोशनल क्वेश्चन हा तुम्ही मरेपर्यंत वाढत जाणार आहे तुमचा. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही नक्कीच सुधारणा करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यात सुधारणा जे एक्सपिरियन्स येतात त्यांनी होऊ शकते, सुधारणा होते का कशी होते? नाही, त्याच्यात परत अगं 4-5 डायमेन्शन्स आहेत. जसं मी आता म्हटलं ना की सेल्फ कन्सेप्ट ही एक डायमेन्शन त्याच्यामध्ये आहे. नंतर ऍक्सेप्टन्स एक आहे, इम्पथी आहे. मग त्याच्यात तुम्हाला समाजात मिसळणं खूप आवश्यक आहे. कारण इम्पथी म्हणजे कसं की तुम्ही दुसऱ्याला किती सहानुभूतीने वागवतात असं नाही, की दुसऱ्याच्या नजरेतून तुम्ही बघता आहात का, स्वतःच्या नजरेतून दुसऱ्याला बघा. असे बरेच घटक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आणि सेल्फ कन्सेप्ट, तुम्ही प्रथम स्वतःला काय समजता. म्हणजे माझ्याकडे एवढं आहे आणि मी मात्र स्वतःला खूप मोठं नाही. जे आहे ते रिअल आहे आणि ते तितकंच तसंच समजायला पाहिजे असं. त्यात खूप डायमेन्शन्स आहेत अजून. म्हटल्यास आपण इमोशनल क्वेश्चनवर बोलूयात नंतर. कारण मलाही बोलायला आवडेल, कारण माझा तो रिसर्चचा पेपर होता. त्यामुळे मी त्याच्यावर वाटेल तेवढं बोलू शकते. कारण आयक्यू एक कॉन्स्टंट राहतो हे माहिती होतं, हो, पण हो. इमोशनल क्वेश्चनचं नाही माहिती. हा, तो इमोशनल क्वेश्चन जो आहे तो तुमचा वाढत जाणार आहे तो इमोशनल क्वेश्चन. पण मग तो या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात होतो. एमफिलचा माझा सब्जेक्टच त्याच्यावर असल्यामुळे. आणि तो इमोशनल क्वेश्चन कसा चेक करता येतो, म्हणजे त्याच्यात टेस्ट प्रोग्रेस झाली की नाही? सायकोलॉजिकल टेस्ट अवेलेबल आहेत. त्या आधी दिल्ली, आग्रा इथल्या अवेलेबल होत्या, फॉरेनच्या होत्या आणि आता महाराष्ट्रात पण आहेत अवेलेबल. त्या टेस्टच्या सहाय्याने आपण करता. आपण काय करूया, इमोशनल क्वेश्चनवर एकदा बोलते मी, त्या डायमेन्शन्स वर बोलते, म्हणजे मग ते लक्षात येईल जास्त. अजून काय विचारायचं? थांबायचं इथे आपण. ओके, थँक्यू. मी सगळ्यांनी सहकार्य दिलं, थँक्स. छान झालं. ओके, हे समजलं. नाही मला तेच हवं या होतं. काळामध्ये नाही, या काळामध्ये खूप छान असं हे झालं, ते अप्रिशिएट झाला हा सब्जेक्ट. आणि
त्याच्या म्हणजे जे काही आपण आता हे एक्सपिरियन्स करतोय त्याच्यातून परत आपल्या रोजच्या डे टू डे लाईफ कडे आपण आलो. छान तेच ना, वाटलं. तेच असतं ना की हा. त्याच्यात म्हणजे ते हे सगळं लॉकडाऊन पिरियड मध्ये मला ते सतत डोळ्यासमोर येत होतं, अरे आपल्या विद्यार्थ्यांना हे कळत नव्हतं तेव्हा, आता कळालं असेल नक्की. त्याच्यातून हळूहळू वाटायला लागलं, हा. नाही काहीतरी सांगायला पाहिजे आपल्याला या विषयावर असं. ओके, थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन. थँक्यू. बाय बाय थँक्यू. बाय. बाय बाय. Thank you. Bye. ओके बाय.